एका छोट्याशा गावात चिंचवड नावाची एक शाळा होती. त्या शाळेत गुंजन नावाची एक छोटी मुलगी शिकत होती. गुंजन रोज शाळेत जायची, पण अभ्यासात फार तिला रस नव्हता. तिची आजी खूप शहाणी होती. तिच्याकडे एक जुने जादूचे पुस्तक होते. एक दिवस गुंजनने आजीच्या ट्रंकेमध्ये ते पुस्तक पाहिले. आजीने तिला सांगितले की हे पुस्तक फक्त चांगल्या हेतूसाठी वापरता येते. गुंजनने हट्ट केला, मला अभ्यासात मदतीसाठी जादू हवी आहे, मला याची गरज आहे. आजी हसली आणि म्हणाली, शिकणे जादूपेक्षा मोठं असतं बाई, पण मी तुला एक गुपित दाखवते. त्या रात्री आजीने जादूची कांडी फिरवली आणि शाळेतील वस्तू, पाटी, पुस्तक, ब्लॅकबोर्ड सजीव झाले. ते शिकवू लागले. पाटी गणित शिकवत होती, पुस्तक मराठी आणि ब्लॅकबोर्ड विज्ञान. गुंजनला गंमत वाटू लागली. आजी म्हणाली, खरी जादू ही ज्ञानात असते, ती आयुष्य बदलते. गुंजनला हे पटले आणि ती अभ्यासात रमली. नंतर ती शाळेमध्ये पहिली आली, जादू शिवाय. अशा पद्धतीने अभ्यास करणं हीच खरी जादू.